राहुरी पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांचा परिवार प्रचारासाठी मैदानात। पत्नी प्रियंका कर्डिले आणि बहीण ज्योती काडे यांच्याकडून जोरदार प्रचाराला सुरुवात। लोकांचा प्रतिसाद पाहता अक्षय कर्डिलेच विजयी होणार, ज्योती काडेंनी व्यक्त केला विश्वास। मनरेगा योजना बंद करण्याच्या केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे भंडारा गोंदियातील धान उत्पादक शेतकरी संकटात। शेतकऱ्यांच्या न्यायासाठी काँग्रेस रस्त्यावर उतरणार, नाना पटोलेंची माहिती। दापोली कृषी विद्यापीठाला ए ग्रेड राष्ट्रीय मानांकन। भारतीय कृषी अनुसंधान परिषदेकडून आधुनिक प्रयोगशाळा, संशोधनातील गुणवत्ता आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणारं विस्तार कार्य यांचा सर्वांगीण आढावा घेऊन गौरव। रत्नागिरीच्या देवरुख गावामध्ये समुद्रातील वाळूचा वापर करून साकारली बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिकृती। चित्रकार विलास रहाटे यांच्याकडून फक्त 2 तासात चित्रकृती साकारून बाबासाहेबांना अनोखी मानवंदना। नांदेडच्या राष्ट्रमाता इंदिरा गांधी विद्यालयामध्ये भीम जयंती उत्साहात साजरी। विद्यार्थ्यांनी केली विविध सादरीकरणं, तर शोभायात्रेमध्ये विद्यार्थी मोठ्या संख्येनं सहभागी। जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये वाढत्या गोतस्करी विरोधात भाजपचा मोर्चा। गोतस्करांना सोडून गोरक्षकांवरच गुन्हा दाखल केला जात असल्याचा आरोप करत गोरक्षकांचा पोलीस ठाण्यावर मोर्चा। झारखंडच्या रांचीमध्ये बेपत्ता मुलीचा तपास करताना हलगर्जीपणा केल्याप्रकरणी बोकारो जिल्ह्यातील 28 पोलिसांचं निलंबन। 9 महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या 18 वर्षीय मुलीचा सांगाडा सापडल्यानंतर कारवाई। भिवंडीमध्ये इमारतीखालील पाण्याच्या टाकीत पडून 13 वर्षीय मुलाचा मृत्यू। टाकीत पडलेला बॉल काढण्यासाठी गेला, मात्र पाण्याचा अंदाज न आल्यामुळे घडली घटना। तामिळनाडूचे मुख्यमंत्री M.K. स्टॅलिन यांचा मतदार पुनर्रचनेला कडाडून विरोध। दाक्षिणात्य राज्यातील लोकसभेच्या जागा कमी होतील, आम्ही लोकसंख्या नियंत्रण केलं त्याची शिक्षा दिली जाते का, स्टॅलिन यांचा सवाल। प्रशांत किशोर यांच्या आयपॅकचे संचालक ईडीच्या ताब्यात। विनेश चांडेल यांना दिल्लीतून ईडीनं घेतलं ताब्यात। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्यासाठी प्रचार अभियानाचं काम पाहतेय आयपॅक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।